नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्र आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे मराठी माणसाने दिल्लीश्वरांना झुकवले. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की काल धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे. ते शिक्षण मंत्री होते. कारण ते नीटचा पेपर फुटला आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला होता. विद्यार्थी म्हणजे CJPच्या बॅनरखाली विद्यार्थी आंदोलन करत होते आणि त्यांनी मागच्या 30-40 दिवसापासून यांचं आंदोलन सुरू होतं. अनेक विद्यार्थी अनेक राज्यातून आले होते आणि ते जंतर मंतरवर आपलं आंदोलन करत होते आणि त्यांना आंदोलनाला सोनम वांगचूक सरांनी देखील पाठिंबा दिला होता. ते शिक्षण सुधारक आहेत. त्याच्यामुळे हे आंदोलन खूपच वाढलं आणि अनेक विद्यार्थ्यांचा त्यांना पाठिंबा मिळाला. तसेच सामान्य नागरिकांनी देखील त्यांना पाठिंबा दिला. त्याचबरोबर जे विरोधी पक्षातले जे नेते आहेत, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, तसेच राजसाहेब ठाकरे यांनी देखील त्याला पाठिंबा दिला होता. त्याचमुळे आंदोलन हे खूपच वाढलं आणि हे आंदोलन घराघरात पोचलं. सगळीकडे आंदोलनाचा प्रसार झाला आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी स्वतःहून जंतर मंतरवर आले आणि जे येऊ शकले नाहीत ते आपापल्या शहरात ते लोक आपापलं आंदोलन करत होते आणि त्याच्यामुळे हे आंदोलन खूपच वाढलं. परंतु सरकारने माघार घ्यायची नव्हती, परंतु आंदोलन खूपच वाढतं हे बघून धर्मेंद्र प्रधान यांचा त्यांनी वेळीच राजीनामा घेतला. कारण या आंदोलनामुळे खूपच त्रास होत होता, म्हणजे सरकारला देखील त्रास होत होता. उद्या जर दंगल उसळली तर सरकार कंट्रोल करण्यात अपयशी ठरेल, या भीतीमुळे त्यांनी त्याचा राजीनामा घेतला आहे. परंतु याच्यावरती आता अभिजित देखील काय म्हणतात ते आता तुम्ही ऐका या व्हिडिओमध्ये. इसके लिए मुझे हीरो मत बनाना, ये गलती मत करना, ये गलती मत करना. मुझे धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की वजह से हीरो मत बनाना. एक इंसान को हीरो बनाने की वजह से ही देश का कबाड़ा हुआ है. एक इंसान को अपने संविधान से बड़ा बना दिया, सारे इंस्टीट्यूशन से बड़ा बना दिया, सारे चीजों से बड़ा बना दिया. जब आप एक इंसान को मुद्दे से बड़ा बनाते, इंस्टीट्यूशन से बड़ा बनाते, संविधान से बड़ा बनाते, तो वो इंसान देश का कबाड़ा ही करेगा. तो मुझे कोई भी हीरो नहीं बनाएगा. नारे लगेंगे भारत माता की जय. ये बस एक ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. देश के युवा जग चुके हैं. देश के युवा इस देश में जितने समस्याएं हैं उनको हल करेंगी. हम एज अ पार्टी, एज अ मूवमेंट, इस ऑब्वियसली ये ख़त्म नहीं हो रहा है. अब हम लोग देश भर जाएंगे, युवाओं की बात सुनेंगे. युवाओं के लिए सबसे बेस्ट जो पॉलिसी होगा वो हम लोग लाएंगे एंड हम लोग सब लोगों से जवाबदेही, सब लोगों से अकाउंटेबिलिटी मांगते रहेंगे. अभी तो बस शुरू हुआ है, आगे बहुत कुछ करना है. देश के युवा जाग चुके हैं. देश के युवा अब नहीं रुकेंगे. देश के युवाओं की ये जीत है. उनको बहुत 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 शुभकामनाएं. बहुत अच्छी बात हुई है. देखिए, जिन बच्चों की मौत हो गई, कुछ भी उसको जस्टिफाई नहीं कर सकता, कुछ भी उसको कॉम्पनसेट नहीं कर सकता. लेकिन उनकी जो फैमिलीज़ है उनके लिए हम लोगों ने 1 करोड़ का मुआवजा का डिमांड किया था. सरकार ने एक ऑनरेबल कॉम्पनसेशन पे एग्री किया है, तो एटलीस्ट उससे फैमिलीज को रिलीफ मिले, ये हमारा प्रयास है. क्या चीज़ का? देखिए, ये सरकार अड़ी हुई थी. उनका ईगो बड़ा था कि हम लोगों में रेजिग्नेशन नहीं होता, लेकिन वो भूल गए थे कि युवा अगर एकजुट हो जाए तो फिर कोई ऐसी ताकत नहीं है जो उनके सामने नहीं झुकेगी. देखिए, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो फर्स्ट स्टेप था. जो भी मंत्री बने वो याद रखे कि अगर आपने सिस्टम को नहीं सुधारा तो ये देश का युवा इसी नंबर में और इससे कई ज़्यादा नंबर में फिर से वापस आएगा. आपको क्या लगता है शिक्षा मंत्री का चयन नहीं हो गया? जिस तरह से नफरत की राजनीति होती है, क्या जो नफरत की राजनीति होती है हिंदू मुसलमान, क्या उसमें कमी आएगी? छात्र और युवा जाग गए हैं. देश के युवा जाग चुके हैं. वो हिंदू मुस्लिम की राजनीति, एंटी क्रिश्चियन, एंटी मुस्लिम राजनीति, एंटी हिंदू राजनीति नहीं मानेंगी. सब लोग एकजुट होकर आगे बढ़ेंगे. एकजुट होकर हम लोग इस भारत को
सफल बनाएंगे, सिस्टम को बेहतर करेंगे। ये 100 साल की मेहनत पिछले 20 दिनों में खत्म हो गई है। आत्ताच तुम्ही अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा व्हिडिओ बघितला असेल की ते काय म्हणत आहेत. ते बोलले आता ही सुरुवात आहे, याच्यानंतर आम्ही अजून मोठमोठी आंदोलनं करणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आता देशातील तरुण हे जागे झाले आहेत आणि ते आता आपल्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःच मैदानावर उतरणार आहेत. त्याचबरोबर या धर्मेंद्र प्रधान राजीनाम्यावर जे विरोधी पक्षातले नेते आहेत राहुल गांधी हे काय म्हणाले ते बघा. Education Minister Dharmendra Pradhan's resignation is a huge step in rebuilding our education system. It's a symbolic step because he was a symbol, but it is still a big step. And I want to congratulate every single student, every single youngster who came out on the streets and fought for democracy, fought for the future of this country, and defended the Constitution. I'm proud of you. Well done. It's also a signal to other parts of society, farmers, laborers, poor people, anybody who this regime is attacking and oppressing. There is wisdom and courage in standing up. Daro mat, let's get rid of this regime that is attacking India, destroying our constitution, capturing all our institutions. Let me remind the government, there is still 2 demands outstanding. The first one, and most important one, anybody who has raised a finger on our students, beaten them, shot at them, has to be held accountable. People who've organized it, people who've implemented it, all have to be punished. And the final demand that the Prime Minister of India, out of respect for the students of India, out of respect for the future of India, has to apologize to the students who were brutalized and attacked. Thank you. Jai Hind. आता तुम्ही ऐकलं असेल की राहुल गांधी काय म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की विद्यार्थ्यांच्या 2 मागण्या अजून बाकी आहेत त्या पूर्ण करा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्याची चौकशी करा आणि नरेंद्र मोदीने विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे कारण त्यांच्यावरती लाठीचार्ज झालेला आहे. अशा ह्या ज्या 2 मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्यात असं राहुल गांधीचं म्हणणं आहे. त्याच्यामुळेच मला असं वाटतं की आता राहुल गांधी आणि विरोधी पक्षांना आता या CJPच्या आंदोलनामुळे थोडं बळ मिळालं आहे आणि ते आता हुकुमशाला आव्हान द्यायला लागले आहेत. त्याच्यामुळे असं मला या विषयाचं आम्ही असं नाव ठेवलं आहे की मराठी माणसाने दिल्ली श्वरानं झुकावलं. धन्यवाद मित्रांनो. आता आपण पुढच्या वेळी एका नवीन विषयावर बोलू आणि नवीन विषयावर व्हिडिओ बनवू. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.